विशाल सर, आवाज आ रही क्या मेरी? हॅलो सर. हॅलो. हा सर. आवाज येतो का आवाज? हा हा सर, येत आहे आवाज. थोडं नेटवर्क एरर येत होतं, त्याच्यामुळे तुमचा आवाज, ठीक. मी इकडून ठीक. बोललेला आवाज जात नव्हता. ठीक आहे. करा कंटिन्यू. मी होतो लॅपटॉप. हो सर, चालते, कंटिन्यू करूया. आजच्या या तासिकेमध्ये सर्वांचं स्वागत. सर्वांना गुड इव्हिनिंग. मराठी विषयाच्या अनुषंगाने आपण तयारी करत असताना आज आपण एका नव्या घटकाकडे, नवीन म्हणण्यापेक्षा सुरुवातीला या घटकालाच आपण हात घातला होता, पण त्यातील आता थोडीशी इत्थंभूत माहिती आपल्याला असावी या दृष्टीने आज त्याला थोडंसं एक वेगळ्या वळणावर आपण घेऊन जात आहोत. शब्दांच्या जाती या सुरुवातीला परिचयाच्या तासिके दरम्यान आपण पाहिल्या होत्या. त्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयन्वी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय अशा 8ही उपप्रकारांचा शब्दांच्या जातींचा आपण अभ्यास केला होता. आज आपण एका वेगळ्या म्हणजे त्याच उपघटकाअंतर्गत येणाऱ्या एका घटकाला सुरुवात करत आहोत, एका उपघटकाला सुरुवात करत आहोत शब्दांच्या जातीला, आणि ज्याचं विस्तृत विश्लेषण आपल्याला आज पाहायचं आहे. कारण तर यानंतर येणारे जे काही त्याच्यावरचे संबंधित उपघटक आहेत, त्या दिलेल्या शब्दाच्या जातीवरील इतर काही प्रश्न प्रकार आहेत, इतर काही उपघटक आहेत, हे आपल्याला पुन्हा सोडवायचे आहेत. म्हणून आज आपण जी काही सुरुवात करत आहोत ही एका वेगळ्या स्वरूपात करणार आहोत. कारण त्या दिवशी आपण ओव्हरलूक करण्याचा एक प्रयत्न केला होता, म्हणजे जसं की थोडक्यात माहिती पाहिजे होतं, नाम काय असते, सर्वनाम काय असते, विशेषण काय असते. मग या शब्दांच्या जातीला आज आपण थोड्या विस्तृत रूपानं अभ्यासूया. म्हणजे येताना पुढच्या परीक्षेच्या दृष्टीने येणारे प्रश्न असतील किंवा इतर कुठल्याही अभ्यासात्मक बाबी असतील ते आता आपल्याला यातून सोडवता येतील. आज आपण त्या शब्दांच्या जातीमधला एक प्रकार घेत आहोत, नाम. आणि हा नाम प्रकार घेतल्याबरोबर या नामाच्या संबंधित जी काही माहिती आज आपल्याला घ्यावी लागणार आहे ती सर्व आज आपण या तासिकेमध्ये पूर्ण करूयात. त्यानंतर पुढील त्याचे जे उपघटक आहेत त्यामध्ये येणारे जे काही नामासंबंधित प्रश्न प्रकार असतील, उपप्रकार असतील, हे सुद्धा आपल्याला पाहायचे आहे. मग नाम म्हणजे काय, त्या दिवशी आपण एक साधी आणि सोपी व्याख्या केली होती. नाम म्हणजे कोणत्याही व्यक्ती, वस्तू, ठिकाणाला दिलेल्या नावाला आपण नाम म्हणतो. म्हणजे नाव म्हणजेच नाम. सोप्या भाषेमध्ये काय सांगितलं होतं, कोणतंही नाव त्याला आपण व्याकरणिक भाषेमध्ये म्हणतो नाम. मग हे नावाचं जे काही वर्णन आहे, नावाचं जे काही प्रकाराचं वर्गीकरण केलेलं आहे, या सर्व प्रकाराच्या दरम्यान नाम म्हणजे आपल्याला आता इथं पहा एक व्याख्या दिलेली आहे. सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे नाम होय. आता इथं काय दिलंय पहा, सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द. मग आता हे सृष्टी म्हणजे सगळी रचना, त्याच्यामध्ये विकारी शब्द, विकारी म्हणजे काय तर बदलणारे शब्द, त्यांचं काही महत्व असेल ते ओळखता यावं यासाठी दिलेली ही ओळख विषयक काही जी नामाची व्याख्या दिलेली आहे याला आपण नाम म्हणते. वास्तविक अथवा काल्पनिक इंद्रियगम्य आणि मनोगम्य वस्तूंसाठी नामे वापरली जातात. आता पाहे, वास्तविक अथवा काल्पनिक, इंद्रियगम्य, मनोगम्य, हे एवढं लक्षात ठेवणं काही आपल्याला हे करायचंच नाही. कारण आपण सरळ परीक्षेच्या दृष्टीनं जर लक्षात घेतलं तर हे इंद्रियगम्य, मनोगम्य, काल्पनिक, विकारी, अविकारी काही घेणं नाही आपल्याला. सरळ सरळ साधी आणि सोपी व्याख्या लक्षात ठेवायची की कोणत्याही वस्तू ठिकाणाला दिलेल्या नावाला आपण नाम म्हणतो, आणि नाम म्हणजेच नाव. ही साधी आणि सरळ सोपी, कुणाही लहान लेकरापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत लक्षात राहील अशी नामाची व्याख्या. मग हे व्याख्या आता इथं वेगवेगळ्या दिलेल्या असतात. प्रत्येक लेखकाची, प्रत्येक विचारवंत भाषा तज्ञाची व्याख्या ही वेगवेगळी असू शकते. पण इथं आता आपल्या ज्या समोर काही वस्तू असतात त्या प्रत्येक वस्तूला आपण कुठल्या ना कुठल्या नावामध्ये ओळखतो. जसं पेन असेल, कागद असेल, आपल्याला आलेला राग असेल तर रागालाही काहीतरी कोणत्या तरी नावाने ओळखतो. सौंदर्य असेल, स्वर्ग असेल, खुर्ची असेल, रूम मध्ये असलेला पंखा असेल, टेबल असेल अभ्यासासाठी घेतलेला, हातामध्ये आपण आज जो मोबाईल धरलेला आहे अभ्यास करताना तो मोबाईल असेल, पुस्तक असेल, किंवा एखादी कोणतीही वस्तू असेल जसं की आपले हेडफोन असतील, हातामधले घडी असेल. म्हणजे कुठलीही निसर्गामध्ये आढळणारी वस्तू जी आपण घेतो त्याला काहीतरी विशिष्ट नाव दिलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारे त्याची ओळख सांगितलेली आहे. अशी एखादी वस्तू आहे का जिला काही नावच नाही, बाबा आपल्या समोर एखादी वस्तू आणि तिला काही नावच नाही, असं होणार आहे का? नाही. कदाचित त्या वस्तूचं नाव आपल्याला माहित नसेल, पण तिला काहीतरी नाव निश्चित स्वरूपामध्ये ठेवलेलंच असेल किंवा निश्चित तिला नाव मिळालेलं असेल. मग ही नामाची जी काही रचना आहे, या नामाच्या रचनेनुसार पुढे आपल्याला लिंग, वचन प्रकार, विभक्ती, विभक्तीचे प्रत्यय, विभक्तीचे कारकार्थ,
सामान्य नाम काय असते, सामान्य रूप काय असते, हे सगळे काही उपप्रकार या नामाअंतर्गत आपल्याला शिकायला मिळणार आहेत. मग या नामाच्या अंतर्गत आता आपल्याला पहा, नामाची वैशिष्ट्ये सांगितली. काय वैशिष्ट्य सांगितली? नाम ही संज्ञा वस्तुवाचक असते. नाम ही संज्ञा वस्तुवाचक असते म्हणते. वस्तुवाचक म्हणजे आताच तुम्हाला म्हणलं की कुठलीही जर एखादी वस्तू घेतली तर आपण तिला वस्तूला काहीतरी नाव दिलेलं असते आणि हे वस्तूला दिलेलं नाव कायमस्वरूपी असते. वस्तूची नाम ही संज्ञा, संज्ञा म्हणजेच व्याख्या, वस्तुवाचक आहे. कोणती तरी वस्तू आपण घेणार आहोत आणि या घेतलेल्या वस्तूला काहीतरी नाव आहे, त्या नावानुसारच तिचं आपण ओळख करतो. जसं खुर्चीला आपण पलंग म्हणणार नाही, पलंगालाच पलंग म्हणाल, खुर्चीला खुर्चीच म्हणाल, घड्याळीला घड्याळीच म्हणाल.